डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलंय। पुण्याच्या वाघोलीमधील केसनंद फाट्यावरील ही घटना आहे, तर तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि 6 जण गंभीर जखमी झाले आहे। धक्कादायक अशी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। या ठिकाणी पुण्यातल्या वाघोलीमध्ये फुटपाथवर जे लोक झोपले होते अशा 9 जणांना एका डंपरनं चिरडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर 6 जण गंभीर जखमी झाले। वाघोली इथल्या केसनंद फाट्यावर पुण्याकडून येणाऱ्या भरधाव बिल्डवेज एंटरप्राइजेस कंपनीच्या डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, तर यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय आणि मुलांच्या काकांसह 2 बालकांचा यामध्ये समावेश आहे, तर 6 जण गंभीर जखमी झाले। जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। ही घटना रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील एका फुटपाथवर घडलेली आहे, तर इथं वाघोलीमधील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घटना घडली। डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती आहे, तर वैभवी रितेश पवार त्याचबरोबर रिनेश नितेश पवार अशी मृतांची नावं आहेत, तर 6 जण यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्याचबरोबर 6 इतरही जे रुग्ण आहेत त्यांना आता रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं आहे। रविवारी रात्री ते अमरावती इथून बिगारी आणि मजुरी कामासाठी आले होते। जवळपास एकाच कुटुंबातील 12 जण फुटपाथवर झोपले होते आणि 100 ते 150 जण हे फुटपाथच्या बाजूला झोपड्यामध्ये झोपलेले होते। त्यावेळेला जे फुटपाथवर झोपलेले लोक होते त्यांना या डंपरनं चिरडलेलं आहे। तर काही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आलेले हाताला मिळेल ते काम करणारे सर्व मजूर या ठिकाणी होते अशी माहिती आहे, तर वाहन चालक दारूच्या नशेत होता अशी माहिती समोर आली आहे। धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? फुटपाथवर झोपलेले जे मोलमजुरीसाठी आलेले लोक होते त्यांचा जीव गेल्याचं दिसतंय, अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। नेमका कसा घडलाय हा अपघात आणि जो ड्रायव्हर होता त्याला पकडलंय का? खरं तर अत्यंत दुःखद अशी सगळी घटना म्हणावी लागेल। काल रात्री 12च्या सुमारास अमरावतीवरून आलेले जे कुटुंब आहे ते फुटपाथवरती झोपलं होतं आणि त्याच सुमारास दारूच्या नशेत असलेला डंपर चालक आणि त्याची डंपर जे या कुटुंबावरती चालवली, अक्षरशः या सगळ्या चिरडलेल्या घटनेमध्ये 3 जणांना आता जागीच मृत्यू झालेला आहे। वैभव आणि वैभवी हे जे लहान बालक आहेत त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर त्यांचा जो काका आहे त्यांचा सुद्धा त्यामध्ये सगळ्या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। 9 जण जे आहेत अक्षरशः त्या ठिकाणी चिरडलेले आहेत, त्यामध्ये इतर 6 जे आहेत ते अत्यंत गंभीर जखमी आहेत, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। खरं तर आपण पाहिलं की पुण्याजवळ असलेलं हे वाघोली जे गाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डंपर येत असतात। खडी आणि क्रशरचं त्या ठिकाणी मोठे कारखाने आहेत, त्या ठिकाणी खडी आणि क्रशर तयार केलं जातं। त्याच खडी आणि क्रशरसाठी हे डंपर आलेलं होतं आणि आपण पाहिलं की वाघोलीच्या अगदी पोलीस स्टेशनच्या समोर फुटपाथवरती हे सगळं कुटुंब झोपलं होतं। झोपेच्या प्रवास झाल्यानंतर झोपेच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती या डंपर चालकानं त्याची डंपर चालवलेली आहे। रस्ता सोडून या डंपर चालकानं फुटपाथ ज्या ठिकाणी नागरिक चालण्यासाठी असतात त्या ठिकाणी स्वतः तो दारूच्या नशेत असलेला जो डंपर चालक आहे त्यांनी त्याची डंपर त्या फुटपाथवरती चालवली आणि त्या ठिकाणी अक्षरशः 3 मृत्यू झालेला आहे। निश्चितच चंद्रशेखर, एकूणच धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। याच्यामध्ये जे छोटे छोटे चिमुकले होते त्यांचाही जीव गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आता नेमकी कशी कारवाई केली जाते ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। किती जण लोक टोटल आले तिकडे? आम्ही 40 लोक। कशासाठी आलात? काम भेटते म्हणून आलो। बिगारी काम करत होतो आम्ही पहिले 4 वर्षापूर्वी। मग राहायला इथेच? म्हणजे इथूनच 4 वर्ष झाले सर, इथून आम्ही कुठं गेलो नाही, कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर या ऑटोमॅटिक घेऊन डायरेक्ट हे केलं। 10 वाजता टँकर निघाला, 1 वाजता इथून मग आम्ही 11 वाजता गेलो। लोकेशनचं नाही आमच्या टीव्ही 10:30च्या 11च्या दरम्यान मग आम्हाला झोप येऊन गेली। झोप आल्याच्या नंतर अपघे बस तिथून 1 वाजता अपघे ट्रक टाकून दिला। मग मले चवीतून उठलो, मग झोपेतून उठलो, पोट्याले पकडायला गेलो, पोट्यानं जीव सोडून दिला। पोरीच्या तोंडातून रक्त लायल्या, मायाला पोरगा पुतण्या ते बी जागेवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।